राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। संजय गांधी निराधार योजनेत 1000 रुपयांची वाढ करण्यात आली। गांधी निराधार योजनेत 1000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। बैठकीमध्ये नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना 1000 रुपयाची वाढ करण्यात आलेली, म्हणजे 1500 रुपयाचे मानधन आता 2500 रुपये करण्यात आलेले आहे। तर हा महत्त्वाचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण की अधिवेशनात घोषणा केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत याचे इत्युत्तर घेणे गरजेचे असते, तरच GR निघत असतो आणि त्याला कायद्याचे स्वरूप मिळत असते। तर त्यामुळे मित्रांनो, आता आपला मार्ग मोकळा झालेला आहे। त्या संदर्भातला मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झालेला आहे, त्यामुळे आता लवकरच हा GR निघणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्यानंतर 1 ते 2 दिवसात हा GR येत असतो। शक्यता आजच हा GR येण्याची शक्यता आहे। या GR मध्ये सर्व बाबी स्पष्ट होणार आहे। मित्रांनो, इतर जे निराधार बांधव आहे, दिव्यांग बांधवांना आता 2500 रुपयाप्रमाणे पैसे मिळणार आहे। मग इतर निराधार बांधवांचं काय? तर मग मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बच्चूभाऊ कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करून आपल्यासाठी हा निर्णय शासनाकडून करून घेतलेला आहे। शासनाने त्यांच्या आंदोलनात ही मागणी असल्यामुळे या ठिकाणी 2500 रुपये मानधन देण्यास ठरवलेले आहे। तर आता बच्चूभाऊंनी राज्य सरकारचे आभार मानलेले आहे आणि राज्य शासनाकडे मागणी केलेली आहे की आमची मागणी 6000 रुपये मानधनाची कायम असणार आहे। सोबतच विधवा आणि अनाथांच्या मानधनात देखील वाढ करण्यात यावी, अशी मागणी बच्चूभाऊ कडू यांनी केलेली आहे आणि शासन दरबारी ते मांडणार आहे। त्यामुळे इतर जे विधवा महिला आहेत, अनाथ बांधव आहेत आणि इतर निराधार बांधव आहेत, यांना सुद्धा 2500 रुपये मानधन हे होऊ शकते। त्या संदर्भात बच्चूभाऊ हे शासनासोबत बोलणार आहेत। तर मित्रांनो, सर्वांना जर समान न्याय मिळाला तर अतिशय आनंदाची बातमी मिळेल। या GR मध्ये सर्व काही स्पष्ट होणार आहे। GR दुपारपर्यंत येऊन जाईल। GR आल्यानंतर सर्व बाबी आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील। GR चे अपडेट आपल्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचू, अशा प्रकारची आनंदाची बातमी होती मित्रांनो। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्यामुळे आता या महिन्यापासूनच दिव्यांगांना हे पैसे मिळणार आहे। परंतु हा जो निधी आहे तो अजून मंजूर करण्यात आलेला नाही, त्यामुळे आता या महिन्यात 2500 रुपये ऐवजी 1500 रुपयेच मिळतील। पुढच्या महिन्यापासून 2500 रुपये सर्व दिव्यांग बांधवांना मिळणार आहे। तसेच जर निर्णय झाला बच्चूभाऊंचे जर शासनाने ऐकले तर विधवा आणि अनाथ तसेच निराधार बांधवांना सुद्धा 2500 रुपये मिळणार आहे। म्हणजे सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना 2500 रुपये मिळू शकतात। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।